एक श्रृंखला चालू केली, त्याची आपण चर्चा करूया. सर्वप्रथम मी, कारण की रस्त्यामध्ये खूप ट्रॉफिक होती, एक तर लग्नाचं सीझन, त्याच्यात राजकीय पुढाऱ्यांची गर्दी, त्याच्यामुळे येता थोडा उशीर झाला, तर हरकत नाही. तर आजचा जो विषय असणार आहे, एक न्यायशास्त्रामधला, याला म्हणतात भेडचाल न्याय किंवा मेंढी चाल न्याय म्हटलं. हिंदीमध्ये त्याला गुढरी का न्याय असं म्हटलं जातं. तर ह्या न्यायाबद्दल बोलूया. हे असं न्याय आहे की आपण प्रत्येकजण आपण कोणाला फॉलो करतो त्यानुसार आपलं गंतव्य ठरतं. म्हणून आपल्या जीवनामध्ये, अध्यात्मामध्ये किंवा भौतिक जीवनामध्ये जगत असताना आपले लीडर कोण आहेत किंवा आपण ज्यांना फॉलो करतो ते आपलं गंतव्य होणार आहे. तर जसं एक स्टोरी, आजच्या प्रवचनामध्ये तुम्हाला जास्त स्टोरी ऐकायला भेटतात आणि प्रत्येकाला स्टोरी ऐकायला आवडते. तर आफ्रिकेमध्ये 1971 साली एक घटना अशी घडली होती. एक छोटं विमान होतं 20 सीटरचं, आणि त्या 20 सीटरमध्ये घेऊन जात असताना एका व्यक्तीच्या चुकून म्हणतात किंवा सहज त्याने नाही का मगरीचं पिल्लू नाही का सोबत कॅरी केलं. मगरीचं पिल्लू आहे ना कॅरी केलं सोबत, आणि केल्यानंतर अचानक त्या पिशवीतून नाही का ते मगरीचं पिल्लू नाही का त्या विमानामध्ये नाही का बाहेर पडलं. म्हणजे त्या आतमध्ये जे चेअर्स होते त्याच्यामध्ये ते बाहेर पडलं. तर सगळे लोक घाबरून गेले. आता घाबरून गेल्यानंतर त्यांना असं वाटलं आता ही मगर याचं काय बुवा. तर सगळे लोक जे बॅलन्स ठेवायच्या ऐवजी काय झाले, मागे गेले, आणि मागे गेल्यानंतर ते विमान इनबॅलन्स झालं, आणि इनबॅलन्स झाल्यानंतर ते विमान खाली पडल्यानंतर सगळे त्याच्यातले मेले प्राय. एक माणूस वाचला, तो त्या जॅकेट घातल्यानंतर कसा वाचला त्याचं काही नाही. नंतर ही जी टीम होती आफ्रिकन सरकारनं, केनियाच्या सरकारनं याच्यात खूप हे केलं, तो ऍक्सिडेंट कसा झाला, काय झालं, त्याच्यावरती समिती बसवली, आणि मग त्याने अहवाल काढला की ह्या लोकांनी काय केलं, सगळे एका साईडला मगर ज्या साईडला निघाली, पुढच्या सीटला जी मगर निघाली, तर पुढचे सगळे लोक आणि मागचे सगळे लोक कुठं जमा झाले, एका साईडला झाले. आणि जो पायलट सांगत होता की नाही तुम्ही काम करा, काही अर्धे लोक पुढे या आणि अर्धे मागे राहा, म्हणजे ही विमानानं बॅलन्स राहील. पण त्याने ऐकलं नाही. एकाला जसं फॉलो केलं तर सगळ्यांनी त्याला फॉलो केल्यानंतर ते विमान काय झालं, खाली पडलं आणि सगळे मेले. तर या घटनेतून काय शिकायचं की एका व्यक्तीनं जर फॉलो केलं आणि त्याच्या मागे सगळेच फॉलो करत गेलं तर कधी घटना होईल हे काही सांगता येणार नाही. दुसरी घटना, आता बांद्रा स्टेशनमध्ये काही दिवसापूर्वी ते यूपी बिहारला जाणारा ऍक्सिडेंट झालं होतं, आणि त्याच्यामध्ये एक माणूस सटकला, आणि सटकल्यानंतर गिर गाया भीडने गिरा दिया असं तो वरडला, आणि वरडल्यानंतर त्या पूल काहीतरी पाडला आणि त्याच्यामध्ये बरेच लोक ऍक्सिडेंट, त्याच्यामध्ये खूप लोक मेली. आता लांब कशाला, लेटेस्ट मध्ये दिल्ली रेल्वे स्टेशनला घटना झाली आणि त्याच्यामध्ये कितीतरी 50 लोक मेले. मनुष्य जेव्हा एक चूक करतो, एक चूक काय करते, भरपूर जणांना ती नाही का महागात पडते. म्हणून दिल्लीच्या स्टेशनमध्ये की समोर लोक मरतायत, पण तरी मागचा फ्लो एवढा होता की लोकांनी नाही की पुढचे लोक एवढे स्पीड मध्ये चाललेत, आपण पण गेलं पाहिजे. मग किती लोक मरतायत, किती पडतायत, त्याने काहीच नाही पाहिलं. जागा खाली आहे ना, मग पायाखाली कोणी येऊ कोणी मरू, तुम्हाला विश्वास येणार. लहान लेकरं, म्हातारी माणसं, स्त्रिया, कोणाचा पती, कोणाचा भाऊ, कोणाचा मुलगा, कोणाची आई, किती लोक गेले राव. बरं, तुम्ही कुंभमेळ्यात जाऊन काय असे मोठे पाप धुतले जातात का काय माहित नाही. म्हणजे कितीतरी घटना आहे. आणि कुंभमेळ्यात बी तसंच झालं, जसं नाशिकमध्ये त्या काळाराम मंदिर काहीतरी साधून पैसे उडवले म्हणून ऐकले असं, आपल्याकडे कुंभमेळा झाला आणि त्याच्यात भरपूर लोक मेले. जेव्हा एक मनुष्य चूक करतो तर त्याच्या मागचा जो फ्लो आहे ना तो त्याच गतीला जातो. म्हणून आपण ह्या समाजामध्ये राहताना जसं झुंड असतात, याला काय म्हणतात, एक समूह म्हणतात. जसं लांडग्याचा समूह असतो, पुन्हा तुम्ही जंगलातले त्या म्हशी असतात, गवा म्हणतात त्यांना, त्यांचं झुंड असतं, ते झुंडवर चालतात. तसं एक झुंड असतो बघ, मेंढ्यांचा झुंड. मेंढ्यांचा झुंड कसं असतो, ते एक जण मान खाली घातली ना
तर तो जो पुढे चालतो त्याच्या बाकीच्या 100 मेंढर त्याच्या मागे जातात. आणि लिटरली मी 2 व्हिडिओ पाहिले याच्या बाबतीत. एक व्हिडिओ असा पाहिला की एक अग्नी पेटवला होता मधात आणि एका जो चारणारा गवळी होता किंवा मेंढपाळ होता त्याने एका मेंढराच्या कानाला पकडलं आणि त्या अग्नीच्या जसं होळी पेटवतात ना आणि त्याला फिरून नाही का चक्कर मारवली म्हणजे त्याला एक. आणि मग तो साईडला झाल्यानंतर सगळे मेंढर त्या अग्नीच्या बाजूला प्रदर्शन घालू लागले. म्हणजे का बरं मारत होते कोणालाच काही माहित नाही, पण पुढचा पळतो ना आपण त्याच्या मागे पळायला पाहिजे. आणि कंटिन्यू 1 घंटा ते पळत होते त्या होळीच्या बाजूला जोपर्यंत मालक येत नाही आणि सांगत नाही चला आता दुसरीकडे जायचं आपल्याला. ह्याला म्हणतात भेडचाळ. दुसरी घटना कुठली मला माहित नाही, युपीची एमपीची दिसते. या खंडवाच्याच आजूबाजूला काही रेल्वे अचानक येते आणि एक मेंढर गेले आतमध्ये. गेल्यानंतर बाकीचे मेंढर पण खटाखट नाही का ते व्हिडिओ पाहिला मी. खचाखच त्याचे 15-20 मेंढर मेलं. म्हणजे माणसाचा एक चूक. आता लांब कशाला हे उदाहरण का देतो, लेटेस्ट उदाहरण देतो तुम्हाला जळगावचं. जळगाव पुष्पक विमानामध्ये एक चायवाला म्हटला की ट्रेन में आग लग गई. आणि चांगल्या स्पीड मधल्या ट्रेन मधून लोकांनी उड्या मारल्या आणि कुठं मारल्या ह्या पटरी येऊन पळत होत्या. समोर गाडी येते स्पीडनं आणि हे सगळे तेवढ्या स्पीडनं जातात आणि त्याचे किती लोक मेले, 20 लोक मेले. कोणाचा हातपाय तुटलं, कोणाचं डोकं फुटलं, काय झालं. मनुष्य एक चूक करतो आणि जेव्हा त्याला फॉलो केलं जाते तो अधोगतीला जाते. त्याच प्रकारे आपण पण जे फॉलो करतोय आपल्या समाजामध्ये किंवा आपण ज्या अध्यात्मामध्ये पालन करतो किंवा आपण व्यवहारात राहतो तर आपण कोणाला फॉलो करतो हे आपल्याला कळायला पाहिजे. आणि जेव्हा आपण एखादी गोष्ट, जसं एक व्हिडिओ होता आमच्या शिक्षाष्टपूर्ण एकदा तो लेक्चर मध्ये दाखवलं की तुम्हाला तुमच्या डोक्यावर काही बिंबवलं ना ते तुम्ही ना का ते स्वतःला मानून घेतात. ते व्हिडिओ असा एक जण येऊन बिंगो, हा बिंगो बिंगो, आणि मग एक येतो, दुसरा येतो, तिसरा येतो, चौथा येतो आणि मग शेवटी तो स्वतःला म्हणतो आय एम बिंगो. म्हणजे त्याला काय झालं, सगळ्यांनी डोक्यात काय भिनलं बिंगो बिंगो बिंगो, मग तो स्वतः बिंगो बिंगो म्हणून. तसं एक जण त्याला म्हटलं ना घरात आपण एखाद्याला नाव ठेवा काहीतरी तर सगळे जण त्याला तसंच म्हणतात. आणि मग शेवटपर्यंत बिचारायला नाही का बबलू, चिंटू, पिंटू, डबलू काय काय नाव ठेवतात. त्याच्या लग्न झाल्यानंतर सुद्धा त्याच्या बायको समोर मध्ये डबलू इकडे म्हणजे एक जण काय निर्णय घेतो, चेष्टावारी घेऊ का सिरियसली घेऊ, कायमस्वरूपी त्याचा परिणाम नाही का, त्याला म्हणतात कॉज आणि इफेक्ट थेरी. थोडीशी गोष्ट करा त्याचा परिणाम खूप मोठा होतो. तसं एकदा एक राजा होता आणि तो एका टेलरकडे गेला. मला माझ्यासाठी चांगला कपडा शिवला, पण तो जे वेळ दिला त्याच्या वेळेच्या पहिले आल्यानंतर तो टेलर म्हणतो राजे महाराज तुमच्यासाठी हा कुर्ता किती सुंदर आहे, हा बाया किती सुंदर आहेत आणि तुम्ही परिधान करा. तर त्याच्या बाजूला दुसरा एक टेलर होता. तो म्हटला राजाला आपलं असंच याडत काढावं लागेल नाही तर राजा आपल्याला दंड देईल. म्हणजे महाराज तुमच्यासाठी ह्या टेलरनं किती सुंदर कपडा शिवलाय. राजाला प्रश्न पडला कदाचित माझ्या डोळ्याचा काहीतरी प्रॉब्लेम असेल, दोघांना दिसतं म्हणजे मला दिसत नाही म्हणजे दोघांना नाही. आणि मग तो घातलं, कपडे घातले. तो मग सैन्यपतीला विचारतो प्रधान आपल्या सैन्यपती मी कसा दिसतो. त्याला वाटलं याची इरादा जावं तर आपल्याला दंड द्यायचा. तो म्हणतो महाराज छान दिसतो, महाराज तुम्ही अतिशय सुंदर दिसतात. अच्छा. मग गेल्यानंतर बाकीचे लोक आले, त्यांनी विचारलं मी कसा दिसतो. म्हणे महाराज तुम्ही अतिशय छान दिसतात. आणि मला आता एक काम करूया, असा युनिक ड्रेस शिवलेला आहे तर आपण काय करू सगळ्या प्रजेमध्ये फिरू. सगळी प्रजा कोणाला फॉलो करत होती, सैन्यपती प्रधानमंत्री जेवढे होते त्यांना फॉलो करत होते. कोणी विरोधात गेलं तर दंड भेटत. सगळ्या गाव फिरलं, सगळं गाव सगळं महल राज्य म्हटलं महाराज तुम्ही काय ड्रेस घातलाय, असा पोशाख याच्या पहिले आम्ही कधीच पाहिला नाही. पण त्याच्यातलं एक पोरगा असं काळ अवलदी असतातच कोण ना कोणी चिंदे मला महाराज तुम्ही सगळे नंगाट आहेत म्हणे सगळेजण तुम्हाला येड्यात काढतात, तुम्ही नग्न आहेत आणि तुम्हाला तसंच करतात. म्हणजे एक जण तुम्हाला तसं म्हणत गेलं की तसं ते बनतंय. पण एखादा कोणी वास्तविक येऊन सांगतो ना तेव्हा तुमची स्थिती तुम्हाला कळते की मी कोण आहे. मग आपल्या गीतेमध्ये पहिला श्लोक काय सांगितलेलं आहे
गीतेमध्ये सगळ्यात जास्त श्लोक कोण्या शब्दाबद्दल बोलले माहिती आहे तुम्हाला? किती? 35 ते 36 श्लोक एका वाक्याबद्दल बोललेले आहेत भगवंत दुसऱ्या अध्यायामध्ये. मी शरीर नसून आत्मा आहे. काय? मी शरीर नसून आत्मा आहे. भगवंत 700 श्लोक आणि 18 अध्यायामध्ये भगवंतानं सगळ्यात जास्त श्लोक जे बोलले असेल ते आत्म्यावर बोलले. तुम्ही शरीर नसून कोण येत? पण तुम्ही स्वतःला काय समजतात? बिंगो. हा, काय समजतात? बिंगो. म्हणजे तुम्ही शरीर आहात. पण तुम्ही कोणाला एक जण आम्ही येऊन म्हणतो आत्मा आहे आत्मा. तुम्हाला कोण सगळे आत्मे कोण दिसतं? प्रभूजीला काय डोक्यात पाणी झालं का? तर जेव्हा आपण शरीर स्तरावर राहतो तेव्हा ह्या अवस्थेमध्ये येतो. म्हणून विशेष करून याच्यामध्ये एकदा एक ब्राह्मण होता. हा, प्रभुपाद ही स्टोरी खूप सुंदर सांगतात आणि भक्तिचंद ठाकूर महाराज सांगतात. जेव्हा मी प्रिपेअर करत होतो असे पॉइंट काढत होतो. तर गेल्यानंतर तो रोज नदीला गंगेला नाही का स्नानाला जायचा. ही बंगालमधली घटना. आणि गेल्यानंतर तिथे सारखेच ते कलश असायचे आंघोळीला घेऊन जातात. आणि जाताना आंघोळ गेल्यानंतर तिथं पूजेला करताना ते सगळे कलश ठेवून द्यायचे. तर दररोज काय व्हायचं, कोणी कोणाचा कलश नाही का तांब्या नाही का घेऊन जायचं. हा ब्राह्मण लेख कंटाळून गेला की अरे रोज मी तांब्या आणतो, मला दुसरा नवा तांब्या जातो, जुना तांब्या घेऊन येतो, काय करायचं यांनी डोकं लावलं की तांब्यावर प्लेट असते. तर त्याने नदीतून काय केलं, थोडंसं चिखल घेतला आणि त्याचा गोळा केला आणि त्या तांब्यावर ठेवून द्या. म्हणजे माझ्या तांब्या कोणीतरी घेऊन जाणार नाही दुसरं. मग दुसऱ्या दिवशी केलं, तिसऱ्या दिवशी केलं, तांब्या वाचत 3-4 दिवस. बाकीचे ब्राह्मण पाहिले की सगळ्यात विद्वान ब्राह्मण हाच आहे. हा, सगळ्यात विद्वान ब्राह्मण आहे आणि यानं काहीतरी गोळा ठेवला, याचा अर्थ काहीतरी असावं. असं ते ठेवणार नाही. सगळ्यांनी मीटिंग म्हणले की अरे आपल्याला सिक्रेट नाही सांगितलं. सगळ्यांनी काय केलं, स्वयं घेतलं आणि गोळे करून ठेवले आणि तिथून चालू झालं. मग दुसऱ्या दिवशी तांब्या गायब. म्हणजे त्यानं काय केलं, तो तांब्या वाचण्यासाठी तो गोळा ठेवला होता. पण बाकीच्यानं काय फॉलो केलं, तर हा विद्वान आहे आपण पण ते करायला पाहिजे. म्हणजे तत्वज्ञान काहीच नाही, हा अंधा अनुकरण केलं जात आहे. जसं उदाहरण, आणखीन एक उदाहरण, हा एक उदाहरण फेमस आहे, तुम्हाला अर्ध्यांनी मला पाठ असेल. एकदा एका ब्राह्मणानं एका यजमानानं मोठ्या यज्ञाचा कार्यक्रम ठेवला. माहिती ना ते पाठ आणि वारवंटाची कथा. हा, वारवंट परंपरा चालू झाल्या. मग काळी मांजर आणायची, त्याच्यात घमिले ठेवायचं म्हणून वारवंटा ठेवायचं. अशा झाल्या परंपरा. म्हणजे माझी आजी करते, आजी नंतर माझी आई करते, माझी आई नंतर तिची सून करते, नाते सून करते. पण एकीने प्रश्न नाही विचारला की का सासूबाई करतात. सासूबाई म्हणतात मला बी नको विचारतो, आज सासूला विचार. म्हणजे सगळे काय झालेलं आहे, अध्यात्म म्हणजे केवळ भावनिक नाही का परंपरा पालन करतात. तिथे भगवंताचं अधिष्ठान नसल्यामुळं त्याची गती काय होते काय नाही होते कोणालाच माहित नाही. म्हणून ह्या संसारामध्ये सुद्धा आपण दुसऱ्यासोबत तुलना करतो. आता मी मुद्द्यावर येईल. मी कसं आपली मेंटॅलिटी बनलेली आहे, जेव्हा आपण एखाद्या राजकीय व्यक्तीला बघतो, पुढाऱ्याला बघतो, किंवा एखाद्या फिल्म स्टारला बघतो, क्रिकेटरला बघतो, त्याचं अनुकरण करतो. जसं आजकाल ते कपडे घालतात ना लेडीज. मी एका मॉल म्हणताना दुकानात गेलो होतो, तर ते पहिल्यांदा पॅन्ट पाहिली की पॅन्ट वरती कमरात घालताना ती पॅन्ट सगळी खाली साठकलेली. आणि त्याला प्रभूजी म्हणलं का यास, म्हणा प्रभूजी फॅशन झालेली, खालची पॅन्ट मागे सुटलेली पाहिजे अशी थोडीशी. हा, ते ऐकलं असेल, मला माहित नाही कारण मी जास्त काही माहित नाही, संसारात राहतात तुम्ही लोक. आणि वरचे कपडे इथून खाली कमरेत आणि असं स्कर्ट घातलेलं आहे. म्हणलं ही दुसरी स्टाईल. तिथं त्या माताजी लोकांचे पुतळे असतात ना, प्रभूजी लोकांचे, ते सगळं. म्हणजे ह्या सगळ्या स्टाईल आणि कॉमन पब्लिक त्यांना फॉलो करते. आता मला आठवतं आमच्या शाळेमध्ये तेरे नाम नावाचा तो सलमान खानचा पिक्चर होता. सगळे बधीर छाप असे करून यायचे. हा, अर्ध्या निमित्त डोक्यात वाह झालेला असतात. पण तेरे नाम, पुन्हा आणखीन एक नवीन लेडीज मध्ये आला होता तो कोंबडा कट असं काही दुखतो, काय म्हणायचं, पप्स. हा, आणि आजकाल ते कुरळ्या केसाचं त्या बाया दरवेळेस असंच करतात. ते कोणाला झटका मारायला बघितलं तर म्हणे काय करताय, इंदोरीकर म्हणतो. म्हणजे आपण जे अनुकरण करतोय कपड्यामध्ये किंवा फॅशन मध्ये, वेशभूषामध्ये, आजकाल ते नवीन तुम्ही केस पाहिला असेल, कोंबडा कट किंवा गजनी. म्हणजे कोणी काय फॉलो करत आहे
त्याला लोक फॉलो का करतात, कशासाठी करतात काय माहित नाही. म्हणजे एखादा लीडर काय करतो त्याला आपण फॉलो करतो. खाणं पिणं, आजकाल आपल्याकडे पहिले हातानं खायचे, आता काट्यान चमचे. मी पहिल्यांदा हॉटेलमध्ये गेलो तर तिथे गेल्यानंतर काटे चमचे. म्हणलं प्रभूजी कशाला असतं? ते म्हणले अरे प्रभूजी हे ना, म्हणलं याला आता नेमकं करायचं काय हा प्रश्न आहे. ते म्हणलं जाऊ दे चमचे बाजूला. जसं आमच्या केलापूर नटराज हॉटेल असं आहे नाशिक रोडला जाताना, पहिले जुनं होतं ते तोडलं. आता तिथं मोठा पासपोर्टचं ऑफिस झालेलं पा त्यांचे. तर त्यांच्या घरी मोठा बंगला आहे आणि ती फॅमिली मंदिरात केला फॅमिली म्हणून आहे. मी शिक्षक प्रभू, आम्ही असे 5-6 ब्रह्मचारी जानकी प्रभू गोपालन प्रभू. गेल्यानंतर पहिले ते पुणे प्रभू स्टार्टर ले लेंगे क्या? आता स्टार्टर आम्हाला एक स्टार्टर माहित होतं, ते पाण्याची मोटर चालू करायचं स्टार्टर. मला ती बाई स्टार्टर आणते, कशाला आणते स्टार्टर? मग आल्यानंतर तिने सगळं पहिले तर आमच्या गळ्याला ते रुमाल बांधले. म्हणजे सांगायचा मुद्दा, तिथं डायनिंग टेबलवर सगळं बसवलं, काट्या चमचा आणून ठेवला. आणि ते सवय आहे आम्हाला कधी एकानं कापायचं, चाकून कापायचं आणि त्या चमच्यानं खायचं. 5 मिनिटं झाली ते काही जमना आणि सगळेजण इकडे तिकडे पाहिलं, म्हणजे ते चमच्या बाजूला. म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की आपण सो कॉल्ड जी गोष्टी फॉलो करतो ना, ते आपल्याला जमत नसेल ते सोडून दिलं पाहिजे. तर हे कपडे, जीवनशैली, आभूषण, आता आजकाल नवीन झालं टॅटू. ते म्हणतात प्रभूजी आजकाल हे तुम्ही काय सांगता? मी मुद्द्याला येणार आहे, हे तुम्हाला काय सांगतोय की तुम्ही तुमची जीवनाची लाईफस्टाईल तुम्ही दुसऱ्याला जेव्हा फॉलो करतात ना, तीच मेंटॅलिटी तुमची अध्यात्मामध्ये येते. जसं टॅटू आजकाल कोणी काढतंय. आता वृंदावनमध्ये गेलो होतो आपण, ते प्रभूजी माताजी ना म्हणले आम्हाला दर्शनाला जायचं बाकी बिहारीला. म्हणलं जा, चांगली गोष्ट आहे. नंतर काही माताजी प्रभूजी इकडे निघून आले आणि तिथे ते बसले जवळ लक्ष्मीनारायण. एकूण ते काय काय वेगळं वेगळं काय. नेमकं म्हटलं हे तर चेहरा ओळखीचा दिसतो आणि मला जसं पाहिलं त्यानं असं केलं. म्हणलं चालू द्या तुमचं. कोणी तुमच्यापैकी पाहिलं ना बी? आणि त्याने काय काढलं ते नका विचारू. म्हणजे सांगायचा मुद्दा काय, तुम्ही कोणाला फॉलो करता आणि काय करता. तर असं दिलं. जसं एकदा शिलप्रपात एक सुंदर स्टोरी सांगते, एक नौकरानी आणि मालक. तर नौकरानीला 103 ताप होता आणि तिचा नवरा आला घरी, म्हणजे मालकीने. आणि मालकीने अशी जळू लागली, असं तनफोन करू लागले. आणि नंतर नवरा म्हणतो अगं तुला ताप आला तेवढं, मग एवढं तू रागट काय झाले? ते म्हणले की माझ्या नौकरीला बी ताप आला. मग म्हणली की माझ्यापेक्षा तिला जास्त ताप कस काय आला? माझा 100 आणि तिचा 103 आहे, असं कस काय होऊ शकेल? की म्हणजे ईर्ष्या. तर ह्या गोष्टीचं सांगण्यामागं काय की जेव्हा आपण स्पर्धात्मक जीवन जगतो आपल्या भौतिक संसारामध्ये, मग ते मोबाईलचा असो. आता आमच्या मंदिरामध्ये एक फॅड चालू झालं. एकाने ऍपल घेतला की सगळे ऍपलच घेतात, एकाने ऍपल टॅब घेतला की ऍपलच घेतात, की एकानं असं ब्रँडेड टी शर्ट घेतलं की म्हणजे जो लीडर फॉलो करतो, पण लीडर त्यांना माहित नाही सकाळी 3ला उठतो हा 6ला उठतो. म्हणजे वस्तूमध्ये तुलना करतात तुम्ही. तुम्हाला दुसऱ्यासोबत वस्तूसोबत तुलना करता येते, पण त्यांच्या लाईफस्टाईलबद्दल किंवा त्यांच्या भक्तीबद्दल तुलना करता येत नाही. जसं एज्युकेशन, गाड्या, त्याने गाडी घेतली की मला गाडी पाहिजे. म्हणजे हे झालं आमच्या पण तुमच्या जीवनात पण तुम्ही ज्या ठिकाणी राहतात, ऑफिसमध्ये राहतात, तिथं तुमची तुलनात्मक राहतात. तुम्ही ज्या सोसायटीत राहतात तिथं तुमची तुलना चालते. तुम्ही ज्या परिवारात चालतात त्या परिवारामध्ये तुलना. जसं आमच्या मंदिरामध्ये त्या परिवाराची आर्थिक स्थिती एवढी चांगली नव्हती, पण सगळे नातेवाईकांनी इंग्लिश मीडियम मध्ये मुलाला टाकलंय. आमच्या सोसायटीत पण टाकलेलं आहे, सगळे टाकतात, पण माझ्या मुलाला टाकायचं. बाई तुझ्या नवऱ्याचा पगार नाही तेवढा, तो बिचारा कसा तरी घर नाही टाकायचं, प्रावेशीला टाकायचं. आणि प्रावेशीला टाकणं म्हणजे काही जोक नाही. ज्याचा खिसा गरम असेल तिथे त्याला ऍडमिशन भेटते. म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा आहे की आपली कॅपॅसिटी पाहून आपण आपल्या जीवनाचे डिसिजन घेतले पाहिजे, जे तुम्हाला भौतिक जीवनात सुखी, समाधानी, आनंदी ठेवू शकतात. मराठीमध्ये एक म्हण आहे, अंथरून पाय पाय पसरावे. त्याच प्रकारे जे काही फॉलो करतात, जसं आमच्या मी 2014-15ला इंद्रनगरमध्ये प्रवचन करत होतो.
मी ज्या घरामध्ये प्रवचन करीत होतो ते परिवारातले जे मेन होते हार्ट ब्लॉकेजमध्ये वारले आणि वारल्यानंतर त्यांच्या मिसेसनं RMP नावाची कंपनी चालू केली, म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी इन्व्हेस्टमेंट करायला. आणि त्या RMP कंपनीमध्ये भरपूर लोकांनी इन्व्हेस्टमेंट केली आणि ते कंपनी बुडवली आणि त्याचे 15-16 लाख रुपये ज्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट केले माताजीने हातवरती केला. कमी लोभामध्ये, म्हणजे लोभाच्या पायी तुम्ही नुकसान. दुसरं त्याचंच आणखीन एक बघता येते सत्संगाला, बिटकॉईनमध्ये माहीत असेल बिटकॉईन काय प्रकार आहे, त्याच्यामध्ये कमी वेळामध्ये जास्त पैसे भेटते, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली आणि त्या 35 लाख रुपये बुडवले. किती? 35 लाख. तर हे स्पर्धात्मक जीवन जेव्हा तुम्ही डोळे बंद करून चालतात, एखाद्याला फॉलो करतात, त्याचं नुकसान आपल्याला भोगावं लागते. त्याच प्रकारे आजकालचे जे नेता आहेत, आध्यात्मिक असो का भौतिक असो, तुम्ही त्यांना प्रॉपर ठिकाणी फॉलो केलं पाहिजे. आता मी मेन मुद्द्यावर येतो. हे सगळं तुम्हाला का सांगितलं? A to Z ही झाली प्रवचनाची पार्श्वभूमी, की तुम्ही समाजामध्ये किंवा सगळ्या गोष्टी अंधाधुंदी फॉलो करतात तर भौतिक जगाचं नुकसान होतंय. त्याच प्रकारे जेव्हा तुम्ही अध्यात्मामध्ये अंधाधुंदी पालन करतात, जे सो कॉल्ड लीडर तुम्ही स्वतः, जे लीडर स्वतःला मानतात आणि तुम्ही जेव्हा त्यांना तसं फॉलो करतात तर ते अधोगतीला जातात, पण तुम्हाला सुद्धा अधोगतीला घेऊन जात आहेत. म्हणून तुम्ही मार्केटमध्ये जाताना सोनं घेताना 10 वेळा पारख करतात, कपडे घेताना 10 वेळा पारख करतात. जेव्हा लग्न करायचं तुम्हाला तर तुमच्या जोडीदाराची पारख केली जाते. अहो तुम्ही भाजी घेतात तो भाजीवाला वैतागून जातो तुमच्या पायी, इतकी पारख केल्या जाते. मग अध्यात्म करताना, भक्ती करताना किंवा जे तुम्ही अध्यात्म करतायत ते तुम्ही अंधाधुंदी फॉलो कसं काय करतात? तुला माहिती आहे का तुमच्या अध्यात्मामुळं तुम्ही भगवंताकडे जातात का अधोगतीला जातात हे तुम्हाला माहिती आहे का? जर तुमचा लीडर चुकत असेल तर तो सुद्धा चुकत आहे. आणि तुम्ही जेवढे लीडर घ्या, जसं राजकारणामध्ये जर पाहिलं, आता मी राजकारणामध्ये काही उदाहरण देतो. बाळासाहेब ठाकरेंनंतर शिवसेना कोणाच्या हाती दिली? उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरेंनंतर कोणाला दिली? आदिल ठाकरे. DMK घ्या, तामिळनाडूमध्ये कोण आहे? करुणानिधी. करुणानिधीनंतर कोण? स्टॅलिन नंतर उदय. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही बिहारमध्ये जा, RJD, लालू प्रसाद. त्याच्यानंतर त्याचा पोरगा सपा घ्या, कोण आहे? मुलांचा पोरगा अखिलेश. यवन सगळ्या पार्ट्यामध्ये त्यांचेच पोरं पुढे त्यांच्या गादीवर, त्यांच्या सत्तेवर बसले. सगळे जे काही, मी जास्त येऊन तुम्ही झारखंडमध्ये घ्या, महाराष्ट्रामध्ये घ्या, राजकीय विषय नाही. मुद्दा काय की तुम्ही तुमची जी काही वारसा आहे ती तुम्ही हँडओव्हर करतात. तसंच अध्यात्मामध्ये 70% लिडरशिपमध्ये ते त्यांना दुसऱ्या शिष्याला देत नाही, त्यांच्याच वंश परंपरांना नाही का लिडरशिप देतात. मग आता तुमच्या मनात आणा, कोण कोण लिडरशिप आहे बाबा की त्यांना दुसऱ्याला नाही गादीवर बसवलं. गादीला कोण बसवलं? माझे आजोबा होते, आजोबानंतर मुलगा बसला, मुलगा नंतर आता नातू बसतोय. नाशिकची कितीतरी उदाहरण घेतो. तुम्ही एक लीडरचं अध्यात्मामध्ये संस्था नाव घ्या, त्या संस्थेमध्ये सांगा की त्या संस्थेमध्ये दुसऱ्या व्यक्तीला गादीवर बसवलेले. सांगा मला प्रभूजी की एक नाही का या गादीवर त्यांच्या बाप बसलेला, बापानंतर मुलगा, मुलगा नंतर नातू बसलेला आहे. मग विचार करा, यांचाच मोहमाया सुटत नाही तो तुमचा मोहमाया काय कस काय सुटणार? त्यांनाच भगवंत भेटत नाही तर तुम्हाला कसं काय भगवंत भेटणार? या गोष्टीवर तुम्ही कधी विचार केला का? अरे येतात आपल्याला ज्ञानाच्या गप्पा मारतात मोठमोठ्या, हे सांगा, हे करा, ते करा, हे प्रॉब्लेम येणार नाही. अरे पण तुमच्या जीवनातला विश्व शांतीचे मोठमोठे यज्ञ करतात, पण मोठमोठे घरामध्ये कल आहे त्यांच्या. यांचाच दुसऱ्याला सांगतात सगळं मोह माया आहे, या जगात काही घेऊन जायचं नाही. अरे बो सगळं मोह माया, मग तू कशाला एवढ्या गोष्टी पसारा मांडवतो? माझं प्रवचन लक्षात येतं ना तुमच्या? तुम्ही थोडं विचार करा. 2 मिनिटं घ्या बरं, 1 मिनिटं घ्या. एक संस्था आठवा, एक संस्था घ्या. आपण डिडोरी पासून चालू करूया, चला. तिथून सेकंड घ्या, नानीज धाम घ्या.
परिवार घ्या. परिवारामध्ये ते होते, त्यांची आता पुतणी बसलेली. मी कोणा संस्थेच्या विरोधात नाही, मला सांगायचा मुद्दा असा आहे की मी या सगळ्या संस्था फिरून आलोय, अभ्यास केलाय तेव्हा. आणि अभ्यास केल्यानंतर पहिले 10-12 वर्षे भागवतून 2 वेळा वाचलं, रामायण वाचलं, महाभारत वाचलं, उपदेश अमृत, ईशोपनिषद, भक्तिरस अमृत सिंधू, त्यांच्या टीका वाचल्या आणि सगळं अभ्यास केल्यानंतर इथं कॉन्फिडन्स देऊन तुम्हाला प्रवचन. आणि मी सांगतो म्हणून फॉलो अजिबात करू नका. तुकाराम महाराज काय म्हणतात ते फॉलो करा, शिल प्रभात काय म्हणतात ते फॉलो करा, ज्ञानेश्वर माऊलीने काय सांगितलंय, नामदेव महाराजांनी काय सांगितलेलं आहे, ते तर अधिकारी व्यक्ती आहेत ना. त्याने सांगितले तुम्हाला चाटके चुटके किंवा जादूटोना किंवा असं द्वारगांडा बांधलं की तुम्हाला ही गोष्ट होते नाही. मुद्दा असा आहे की जे अध्यात्म फॉलो करतात ते महत्वाचं की आपल्याला नाही का घेऊन जातं. म्हणून याला म्हणतात भेडचाल न्याय. तो जर अधोगतीला जातात तर त्याच्या मागचे सुद्धा जात. हा, तुम्हाला भौतिक फायदा होईल त्याच्यामध्ये, पण अध्यात्माचा फायदा जेवढा पाहिजे तेवढा होणार नाही, हे आपल्याला समजणं महत्वाचं आहे. म्हणून आधुनिक याच्यामध्ये जर पाहायला गेलं, सगळ्यात महत्वाचं की जर संस्कार मिटले तर संस्कृती मिटेल, आणि अध्यात्म तुमचं गडबड असेल तर भगवंताचं धाम बिघडलेलं आहे. म्हणून आचार्य आपल्याला सांगतात की प्रत्येक व्यक्तीनं अध्यात्मामध्ये पारखून अध्यात्म केलं पाहिजे. आणि जसं हे नाही केलं, अंधाधुंदी जेव्हा तुम्ही फॉलो करतात त्याचं नुकसान कसं होत आहे. जसं रामायणामध्ये उदाहरण घ्या, काही न कोणाला फॉलो केलं, मंत्राला फॉलो केलं, आणि मंत्राला फॉलो केल्यानंतर काय झालं त्याच्या जीवनातून, भगवान रामचंद्र निघून गेले का नाही. तिनं काय केलं, अंधाधुंदी फॉलो केलं. तिनं जाऊन विचारलं का बाहेर जाऊन किंवा कौशल्याला, दशरथ महाराजाला तुम्ही जे केलं, ती सांगत गेली आणि ही ऐकत राहिली. आणि हिनं सगळं मेंटल स्पेक्युलेशन केलं. मेंटल स्पेक्युलेशनला काय म्हणतात मराठीमध्ये, मानसिक तर्क वितर्क, ब्रेन वॉश म्हणतात ना, मानसिक तर्क वितर्क. आणि आपण जे करतो ना, आपण ग्रंथाचा अभ्यास नाही करत आणि मानसिक तर्क वितर्क करतो. हा, असं केलं का असं होईल, असं केलं तर. अरे पण ग्रंथामध्ये काय दिलेलं आहे, हे जे प्रामाणिक ग्रंथ दिलेले आहेत, वेद, पुराण, रामायण, महाभारत, याचा अभ्यास करा ना आणि नंतर डिसिजन घ्या. तुम्ही एखादा डॉक्टर जरी बनायचा असेल तर तुम्हाला पुस्तकाचा अभ्यास करा. तुम्ही म्हणले नाही मला सगळं माहित आहे, तर तुम्ही दुसऱ्याला इंजेक्शन देतो, तो पेशंट मरून जाचा तो, बरोबर ना. तर त्याच प्रकारे सुद्धा आपण अध्यात्म हे गोष्टी केलं पाहिजे. म्हणून याचं दुसरं उदाहरण कोणाचं माहिती का, महाभारतामध्ये दुर्योधनाचं. दुर्योधनाने का चुकीचा सांगितलं आणि त्या आचच सभामध्ये सगळे जे कौरव होते ना आणि ज्यांनी साथ दिले, एकाच्या दुर्योधनाच्या चुकीच्या डिसिजनमुळे महाभारतामध्ये किती सैनिक मारले गेले, 1800 सैनिक मारले गेले, एकाला फॉलो केल्यानंतर. पण त्यांना माहित नव्हतं की हे सगळ्यात मूर्खपणा आहे, चुकीचं कार्य करतो, पण तरी सोडलं नाही आणि नुकसान काय झालं. हे दुसरं उदाहरण. तिसरं उदाहरण कोणत्या शास्त्रामध्ये सांगा बरं, गेस करा. रावण. सगळे सांगत होते पण तरी त्याला सोडलं नाही आणि त्याचं नुकसान काय झालं, भगवान रामचंद्रांनी वध केलं. हे शास्त्राचे उदाहरण आपण अशा दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे, नाही की तेवढ्या जस अरे हा ठीक आहे रामाला मारलं बाबा झालं, नाही. त्याच्या मागचं मेन प्रिन्सिपल भगवंताला काय शिकवायचं तर हे समजणं महत्वाचं आहे. म्हणून आजकालचे तथाकथित जे गुरु आहे, आज एक फेमस गुरु येतात, मी त्याचे नावं नाही घेत, की ते म्हणतात मी शास्त्राला मानत नाही. त्याचं वाक्चातुर्य खूप आहे. त्याचं बँगलोरला, कर्नाटकमध्ये मोठं प्रस्थ आहे. ते आता मोठा कार्यक्रम पण झालेला आहे आणि आजकाल त्यांना खूप मानतात. ते म्हणतात मी सरळ ग्रंथाला वाचले नाही आणि मला त्याच्यातला काही विश्वास पण नाही. आणि कृष्णाबद्दल ते काय म्हणतात, मूर्ख आहे. अमेरिकेमध्ये एका लेक्चरमध्ये ते म्हणतात कृष्ण मूर्ख आहे, त्याने जीवनात खूप काही गमवलं. असे लीडर जेव्हा बोलतात तर त्यांना फॉलो करणारे सुद्धा तसंच फॉलो करतात. म्हणून आपल्या जीवनामध्ये थोडंसं सिरियस व्हा की तुम्ही जे करतात, मी सांगतो म्हणून नाही, तर पहिले ग्रंथाचा अभ्यास करा. डेली नाही का तुमचे 10 मिनिटं काढा. ह्या गीतेमध्ये दिलं काय, या भागवतामध्ये काय दिलं, महाभारतामध्ये, रामायणामध्ये. मोबाईलचं, व्हॉट्सअपचं पुराण सगळं सत्तेला असेलच असं नाहीये.
ग्रंथांमध्ये व्हॉट्सअप पुराण म्हणजे काय, ज्याला जे कचरा वाटेल ते, जो काय करतो डब करतो. किती लोकांना गीता वाचली तुमच्यापैकी? हातवरती करावं. बस. महाभारत, रामायण तुम्ही नाही हो, तुम्ही तर रेग्युलरचे आहे, बाकीचे हे के माताजी पण वाचतात. म्हणून इथे शास्त्र तर जे काही करतात तर आधुनिक जे काही प्रवक्ते ते चुकीच्या म्हणून जे काही अध्यात्म करतात, मग याला पारख करायचं, कशी करायची पारख? तर 3 गोष्टी, गुरु, साधू आणि शास्त्र. की गुरु जे सांगतायत ते कोणाच्या आधारावर सांगतात? तर शास्त्र. कोणते शास्त्र? मी रचना केलेली, ताई, आका, बाबा, बाबी, स्वामी, दादा, बापू नाही, ते जे वेद व्यासन रचना केलेली ते शास्त्र. आणि साधू म्हणजे काय? याच्या प्रती पूर्व आचार्याने दिलेलं. जसं पूर्वाचार्य कोण? तुकाराम महाराज होऊन गेले, शंकराचार्य होऊन गेले, आदि शंकराचार्य, श्रीपाद रामानुचार्य, मध्वाचार्य, निंबार्काचार्य, विष्णू स्वामी, ह्या महान महान आचार्याने काय केलं? त्यांच्या जीवनात केलं. म्हणजे गुरु, साधू, शास्त्र जेव्हा तुम्ही फॉलो करता आणि यांच्या पदचिन्हावर चालता आणि ते पदचिन्ह तुम्हाला काय करेल? पदचिन्ह याचा अर्थ काय? की त्याने जे ग्रंथाचं मर्म आपल्याला दिलं. आचार्य या शब्दाचं काय? स्वतःच्या आचरणातून जो शिकवतो त्याला आचार्य असे म्हणतात. आणि ते आचार्य स्वतःची वर्शिप करून घेत नाहीत, स्वतःच्या सेवेत लावत नाहीत. आचार्य काय करतात? जशाच तसं पोस्टमॅन काय करतो? तुमचे पैसे समोरच्या पार्टीला देतो, तसे प्रामाणिक गुरु भगवंताची भक्ती, भगवंताचं ज्ञान त्या जीवात्म्याला जशाच तसं देतो. जसं लग्न करताना तो ब्राह्मण त्या नवरीला घेऊन फिरवत नाही, फिरवलं तर लोक आणतील, पण तो काय करतो? नवरीला धरतो आणि नवरदेवाच्या अधीन करतो. तसं गुरुचं काम आहे जीवात्म्याला. जीवात्मा ही स्त्री आहे आणि भगवंत हे पुरुष आहे. जीवात्मा कोण? प्रकृती आहे आणि भगवंत हे पुरुष आहे. या दोघांचं संगड घालण्याचं काम करतो गुरु. गुरु त्या शिष्याला आपल्या सेवेत लावत नाही, तर त्या शिष्याला भगवत सेवेत लावतो. आणि म्हणून तो व्यवस्थित वाचतो. आणि ही परंपरा का बरं पालन करायची? तर श्रील प्रभुपाद म्हणतात, एवं परंपरा प्राप्त इदम राजर्षी विदू. ही परंपरा अनादी काळापासून आलेली आणि याला जर कोणी पालन केलं आणि मग ती पालन कसं करणार? तर भगवंत म्हणतात, तद्विधी परिनिपातेना परिप्रश्नेने सेवया उपदेशन ते ज्ञाना ज्ञानीनं तत्वदर्शन. त्या गुरुकडे जा नम्रपणे, त्यांच्याकडून ते ज्ञान घे. आणि ज्ञान घेतल्यानंतर ती परंपरा कशी होईल? तर ती भगवान कृष्ण, ब्रह्माजी, ब्रह्माजीपासून नारद, नारदापासून व्यास, व्यासापासून माधव, माधवानंतर माधवेंद्रपुरी, श्री चैतन्य महाप्रभू. आणि मग त्या परंपरेतून आपल्याला ते ज्ञान भेटते. आणि जेव्हा त्या परंपरेतून आपल्याकडे ज्ञान भेटते आणि त्या परंपरेतून जेव्हा आपण अध्यात्म करतो, भक्ती करतो, तर आपली भक्ती, आपलं ज्ञान भगवंताकडे पोहोचतंय. आणि परंपरा जर प्रॉपर नसेल, तुमचा सोर्स प्रॉपर नसेल, तर तुमचं ज्ञान चुकीचे येईल आणि तुम्ही चुकीच्या मार्गाला जाता. आणि प्रॉपर प्रामाणिकपणे ज्ञान येईल तर तुमचं ज्ञानामुळे तुम्ही प्रॉपर भगवंताच्या ठिकाणी. जसा हा लाईट आहे, हा पॉवर हाऊसला कनेक्ट आहे म्हणून आपल्याला प्रकाशित करतो, म्हणजे याचा सोर्स काय? तसंच भगवंताकडे जर ते ज्ञान घेतलं तर आपल्या हृदयामध्ये भगवंताची भक्ती जागृत होईल, भगवंताच्या प्रती प्रेम जागृत. आणि भौतिक लोकांकडून ज्ञान घेता तर तुमच्या हृदयामध्ये भौतिक इच्छा, आकांक्षा आणि भौतिक कामनाचं वाढेल. म्हणून मागच्या आठवड्यात मी प्रवचनामध्ये एक मुद्दा बोललो की तुम्ही भौतिक शब्द घेता का वैकुंठ शब्द घेता? भौतिक शब्द बोलत राहता तर भौतिक जगात राहता तुम्ही, पण वैकुंठाचे शब्द जर घेता आणि वैकुंठ शब्दांची चर्चा करता तर ते शब्द तुम्हाला वैकुंठाकडे घेऊन जातील. तुम्हाला ठरवायचं की मला भौतिक शब्दांचा आश्रय घ्यायचा का वैकुंठ शब्दांचा आश्रय घ्यायचा. तुम्ही म्हणता वैकुंठ शब्द कोणते? तर वैकुंठ शब्द भागवतम आहे, रामायण आहे, महाभारत आहे. आणि भगवंताचा महामंत्र हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हे झाले वैकुंठ शब्द, वैकुंठाकडे घेऊन जातात. आणि तुम्हाला भौतिक संसारात राहायचं असेल तर भौतिक शब्दांचं तुम्ही चर्चा करता, भौतिक चर्चा शब्दच ऐकत राहता आणि भौतिक लोकांचा संग करता, तर तुम्ही ह्या जगातच राहणार आहेत. आणि तुम्हाला वैकुंठाकडे जायचं असेल तर तुम्ही वैकुंठ लोकांसोबत राहता, वैकुंठाची चर्चा करता आणि वैकुंठाच्या शब्दाचं आदान प्रदान करता. ते शब्द तुम्हाला वैकुंठाकडे घेऊन जातात. भक्तिचरण ठाकूर महाराज, मी आता एक पुस्तक वाचतो, कालच आलं माझ्याकडे 3 दिवसापूर्वी,
प्रभुपाद उपदेश अमृत म्हणून पुस्तक, सुंदर पुस्तक आहे. त्याच्यामध्ये ते म्हणतात प्रत्येक क्षण तुम्ही कोणता शब्द उच्चारता, वैकुंठ का भौतिकवाद, आणि म्हणले वैकुंठ शब्द उच्चारता तो वैकुंठाकडे तुमचा मार्ग निश्चित आहे, आणि भौतिक शब्द उच्चारता तो तुमचं भौतिक जीवनात आहे. म्हणून शिष्यांना म्हणतात वैकुंठ शब्दाचा मागे लागा, आणि वैकुंठ शब्द म्हणजे महामंत्र. आणि मग प्रभुपाद नाही का बक्षीस ठाकूर महाराज म्हणतात की प्रत्येक व्यक्तीनं त्याच्या कार्यामध्ये, त्याच्या प्रत्येक क्रियामध्ये आणि त्याच्या प्रत्येक सिच्युएशनमध्ये वैकुंठ सहारा घेतला पाहिजे, तर वैकुंठाला जाईन, आणि नाही तर भौतिक सहारा घेता तर भौतिक जातात. म्हणून हे सगळं तुम्हाला का सांगण्याचा पहिले एकमेव उद्देश आहे की तुम्ही प्रामाणिक भगवत प्राप्ती करा, भगवंताचं प्रेम प्राप्त करून आपल्या जीवनाची एक दिवस आहे जन्मलाभा परमपुंसा अंते नारायण स्मृती, भगवान नारायणाच्या शेवटी आपल्याला स्मरण झालं पाहिजे. आणि आपण जे कार्य करतो ना, समसिद्धी हरितोषणम, सिद्धी प्राप्त केली, कोणती सिद्धी? अष्टसिद्धी नाही, समसिद्धी हरितोषणम म्हणजे माझ्या कार्यानं भगवान श्री हरी प्रसन्न होतात का नाही हे आपण काय केलं पाहिजे, स्कॅनिंग केलं पाहिजे. मी जे कार्य करतोय, जी भक्ती करतोय, माझ्या भक्तीने भगवान हरी प्रसन्न होता का भौतिकवाद प्रसन्न होतोय हे ठरवलं पाहिजे. म्हणून आपल्या भक्तीचा केंद्रबिंदू कोण असला पाहिजे? भगवंत असले पाहिजे. आणि त्या भगवंताचा केंद्रबिंदू जे परंपरा आहेत, जे ज्ञान आहे, त्याच्याद्वारेच आपण भगवंताकडे जाऊ. नाहीतर जसं ती मेंढरू जाऊन सगळीकडे मारतात, तसंच भौतिकवादी तथाकथित जे लिडरशिप आहे तिथं जातीनं जातील, कोण्या गतीला जातील ते भगवंतन ते जाणे, आपल्याला त्याच्यात नाही पडायचं. मी हे तुम्हाला का सांगतोय सगळं, हे न्याय घेण्याचं कारण काय? भले तुम्हाला ते पल्ले पडलं नाही पडलं मला माहित नाही, पण भविष्यामध्ये जेव्हा तुम्ही अध्यात्म करताना सेंटिमेंटल करू नका. सेंटिमेंटल म्हणजे भावनिक अजिबात करू नका, तत्वाच्या आधारावर करा. आणि मी अजून 1-2 महिन्यानंतर तुमच्या डिबेट ठेवणार आहे, म्हणजे मुद्दे मांडणार आहे, आणि मग त्याच्यात तुम्ही कसे डिबेट करतात, काय करतात. एखाद्यानं काय प्रश्न विचारला तर तुम्हाला नाही, तिथे आमच्या गलीत होतो सत्संग, आणि आमचे गलीतले सगळेजण येतात आणि ते कार्यक्रम ते बोलतात, काहीतरी चांगलं बोलतात, ऐकायला भेटतंय, आणि नंतर प्रसाद बी भेटतो, मी जातो, वेळ घालतो. नाही, मग हे टाइमपास करता तुम्ही, बाकी काहीच करत नाही. येऊन इथे तत्वज्ञानाचा आधार घ्या आणि ते आपल्या जीवनात प्रामाणिकपणे पालन करा. हरे कृष्णा 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 हरे हरे.